मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत गणपती अथर्व शीर्ष। तर सर्वात जास्त जणांनी ऐकण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करावा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझं हे गणपती अथर्व शीर्ष ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, आज गणपतीला दुर्वा नक्की व्हा। आजची चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी आहे। तर आजच्या दिवशी एक तांबण्यात आपल्या गणपती बाप्पा घेऊन घ्या आणि गणपती बाप्पाला अभिषेक करता करता हे गणपती अथर्व शीर्ष लावून द्या। मुलं चिडचिड करत असतील, हट्टी असतील, ऐकत नसणार, तर हे अथर्व शीर्षाचं पाणी त्यांना प्यायला द्या। जे मुलं बोलत नसणार त्यांना पण हे पाणी प्यायला द्या। जे मुलं मुके असतील, जे ऐकत नसणार, पांगळे असतील, तर सर्व संकटांचा नाश करणारे हे गणपती स्तोत्रचे अथर्व शीर्षाचं हे तीर्थ राहतं। तर हे आपल्या मुलांना, सर्वांना, आपल्या घरात जेवढे मेंबर आहे त्यांना चमचा चमचा हे गणपती चा अभिषेक करून चांगल्या प्रकारे चांगले स्वच्छ पाण्यात सर्वजण प्या। आपण प्या, म्हणजे आपल्या सर्व संकटाचा नाश होईल, बुद्धीत वाढ होईल, तीव्रतेने मुलं हुशार होतील। एवढं हे पॉवरफुल मंत्र आहे। आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा तरी किमान जप करावा। आज 21 मोदक बनवावे, 21 लाडू बनवावे, गणपतीला भोग म्हणून द्यावा, खिरीचा प्रसाद द्यावा, 21 दुर्वाची जोडी बनवून गणपतीला अर्पण करावे। ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांनी हिरवे मूग गणपतीच्या मंदिरात जाऊन दान करावे। नाहीतर ओम गम गणपते नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही जप केला तरी पण सर्व संकटांचा नाश करणारा आहे। तर या मंत्राचा तरी किमान 108 वेळा जप करा, म्हणजे सर्व सिद्धी मनुष्याला प्राप्त होतील। तर आता आपण गणपती अथर्व शीर्षला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। ध्यान मंत्र गणपती अथर्व शीर्ष। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शांती मंत्र ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवां भद्रां पश्यमाक्षाभिर्यजनां स्थिरं अंगे तुष्टवासं तनुभिवेशं देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धक्षवाः स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति ददान्तु मे। ओम शांति शांति शांति। मूल मंत्र ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वासि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वखिलवदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वचिं सत्यं वाचिं अं तं मां अं वक्तारां अं श्रोतारां अवं दातारां अवं धातारां अवनूजा नमवशिष्यं अवपच्चातां अवपृष्ठातां अवतोराता अवदक्षिणातात अवचोदार्तात अवधरातात सर्वतो मां पाहि समतात त्वं वाङ्मयस्तं चिन्मयेतं त्वं मानमन्दयं तं ब्रह्मामयं त्वं सच्चिदानन्द द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमय विज्ञानमयासि। ओम सर्वजगदीतं ओम सर्वत्वयो जायते सर्वजगदीतं त्वत्वस्थिष्ठाति सर्वजगदीतं त्वयलमेशाति सर्वजगदीतं त्वयिं प्रत्येति त्वं भूपिरापो नलो नीलो नभ त्वं सत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयाति त्वं देहत्रयाति त्वं कालत्रयाति त्वं मूलाधार स्थितोऽस्ति नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वं योगानो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु स्वं रुद्रस्त्वं मिद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्तं चन्द्रमायस्तं ब्रह्मा भूर्भुवस्वरं गणाधिं पूर्वमूर्छारं वर्णादिं तन्दनन्दरम् अनुस्वारं परधराम् अर्धनन्दलं स्थितं तोरणं तारणं रुदम् एततं अनुस्वरं पं गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वारं सत्यरूपं बिन्दुस्तरं रूपं नादं सन्ध्यानं सयिस्तं सन्धि सैषा गणेश विद्या गणकारुषि निसृषुदुं गायत्री छंद गणपति देवता। ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ओम एकदन्त चतुर्हस्तं पाशमकुशं धरिणं रदं चं वरदं हस्तं बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णेक रक्तवाससं रक्तं गन्धानुलितां
रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं सृष्टयादौ प्रकृतपुरुषात् परं यं यं ध्यायन्ति यं नित्यं संयोगी योगिनां वरा। नमो व्रातपतये नमो गणपते नमो प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिनि शिवसुताय श्रीवरदमूर्त्यै नमो नमः। फलश्रुति एतदतर्श्व अथर्वशीर्षो यो धीते स ब्रह्मभूया कल्पते स सर्वते सुखमेदते स्वसर्वविघ्नबाधिते स पञ्चमहापापात्मप्रच्युतं सायं मधीयानं दिवसकृतं पापं नाश्यन्ति प्रातरधियानं रात्रिकृतं पापं नाश्यन्ति सायं प्रान्तप्रयोजाना अपापो भवति सर्वधात्र्यनं पविघ्नं भवति धर्मकामार्थको मोक्षं च विदन्तिम् इदमथर्व अथर्वशिष्यमशिषाम्नं देहं यो योदि मोहाहस्ति सा पापायान्वभवन्तीं सहस्रवर्तानां यां यां काममदितं तं तमेनं साध्यम् अनेन गणपतिभ्यश्च च सचिति सवाङ्गमयी भवति चतुर्थं मनश्रण जपति स विद्यान् भवति इत्यर्थवर्णवानकं ब्रह्मावरणं विद्यान्तं न विभूतोति कदाचनेति यो दुर्वाकरयोजति स वैश्रणोपमं भवति यो लार्जयति स यशोवानवति स मेधावनमति यो मोदकसहस्रणयजाति वाचितं फलं वापनितो साज्य समृद्धिच्यते सर्वलभते अष्टो ब्राह्मणो समृगो ग्राहयित्वा सर्ववर्चिस्व भवति सूर्यग्रह महानद्यां प्रभीमासनं नित्यं तं जपेत्वां सिन्धमन्त्र भवति महाविद्यान् प्रमुचते महादोषान् प्रमुचते महापापात् प्रमुचते सर्वविद्वाति एवं वेद इतुपनिषं शान्तिमन्त्र ओं भद्रं कर्णेभिः शृणुयां देवां भद्रपश्यमाक्षं भीरञ्जन्त्र शिरो अंगे तुष्टवासं तनुभिवेशं देहहितं यदायुम् ओं स्वस्ति नो इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति ददातु ओं स नाववतु स नो भुनक्तु स वीर्यकरावहे तेजस्विनावदितमस्यु मा विधिवाशम् ओं शान्ति शान्ति शान्ति। श्री गणपति स्तोत्रम्। श्री गणेशाय नमो नमः। नारदवाचं प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं समरं नित्यम् आयुकामार्थमोक्षये प्रथम वक्रतुण्डं एकदन्त्य द्वितीयकं तृतीय कृष्णपिङ्गाक्ष गजवक्रतं चतुर्ककं लम्बोदर च पंचम च षष्ठम विकटमेव च सप्तम विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णु तथाष्टकं नवम भालचन्द्रं च दशम तु विनायकम् एकादश गणपति द्वादशं तु गजाननं द्वाशैतानि नामानि त्रिसन्ध्यय पठतन न च विघ्न भयं तस्यं सर्वसिद्धिकरं प्रभु विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्र मोक्षार्थी लभते गति जपे गणपति स्तोत्रं षडभी मासे फले लभते सत्वरं सिद्धं स लभते नात्र संशयन अष्टुभ्यो ब्राह्मणमुक्षो लिखितोत्वं सर्व समर्पयति तस्य विद्या भवति सो गणेशवं प्रसादम् इति नारदपुराणे संकटनाशनं श्री गणपति स्तोत्रं सम्पूर्णम्।